स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी 1689. संगमेश्वरवर हल्ला करून मुकरब खानाने शंभू राजांना कैद केले. त्यानंतर औरंगजेबाने तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार करून शंभू राजांना 11 मार्च 1689 रोजी ठार मारले. 9 वर्षांच्या वादळी पराक्रमानंतर शंभू राजे नावाचा सह्याद्रीचा छावा अखेर शांत झाला. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी संभाजी महाराजांना तुळापुरातील संगमेश्वरासमोर ठार मारल्यानंतर औरंगजेबाने जागोजागी मराठ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याची राजधानी धोक्यात आली. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने राजधानी रायगडाला वेढा दिला. औरंगजेबाच्या 5 लाखाच्या फौजेने जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली. शंभू राजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण रायगडावरती शोककळा पसरली होती. अशा वेळी धीर धरत महाराणी येसूबाईंनी स्वराज्य वाचवण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू केले. रायगडाला मोगलांनी वेढा दिला होता. सगळ्याच्या सगळे कैद होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी येसूबाई राणी सरकारांनी स्वराज्यासमोरचा धोका ओळखून राजाराम राजेंचा छोटेखानी मंचकारोहण सोहळा पार पाडला. राजाराम राजे शंभू महाराजांनंतर स्वराज्याचे 3रे छत्रपती झाले. महाराणी येसूबाईंनी धोका ओळखून राजाराम महाराज आणि ताराबाईंना रायगड सोडून कर्नाटकातील जिंजीच्या किल्ल्यात जायला सांगितले. राजाराम राजे आणि ताराबाई रायगड सोडून गेल्यानंतर मुघलांनी रायगडावर ताबा मिळवला. महाराणी येसूबाई आणि बाळ शिवाजीराजे उर्फ शाहूराजे मुघलांच्या कैदीत सापडले. पुढे तब्बल 29 वर्ष येसूबाई राणीसाहेब मुघलांच्या कैदीत होत्या. शंभू राजांच्या मृत्यूनंतर स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील येसूबाईंनी मनावर दगड ठेवून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा अग्निकुंड करून स्वराज्य संरक्षणाला महत्त्व दिले. स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली, पण येसूबाईंच्या सुज्ञपणामुळे स्वराज्याचे छत्रपती राजाराम राजे सुखरूपपणे जिंजीच्या किल्ल्यात जाऊन पोहोचले. तिथेच कर्नाटकात जिंजीमध्ये राजारामांनी स्वराज्याची राजधानी उभी केली. शंभू राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळायला टपलेल्या औरंगजेबाला शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्य जिंकण्यासाठी तडफडत राहावे लागले. संताजी धनाजी सारख्या अनेक मावळ्यांनी दिसेल तिथे मुघलांच्या फौजा कापून काढल्या. शंभू राजांच्या मृत्यूनंतर जवळपास 17 वर्षे औरंगजेबाने स्वराज्य जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण महाराणी ताराबाईंसारख्या वीरांगनेनं औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर करत स्वराज्य अबाधित ठेवले. स्वराज्य जिंकून दिल्लीला परत जायचं भाग्य देखील औरंगजेबाच्या वाट्याला आले नाही आणि अखेर 1707 मध्ये इथेच स्वराज्याच्या मातीच औरंगजेबाची कबर उभी राहिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये संभाजी राजांचे पुत्र शाहूराजे यांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. 17 वर्षांच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर संभाजी पुत्र शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी आपल्या पित्याची हत्या झाली होती त्या तुळापुरात जाऊन संभाजी राजांची दगडी पद्धतीची समाधी बांधली. त्यावर दगडी पादुका बसून त्याखाली ताम्रपट लिहिला. शंभू राजांच्या मृत्यूनंतर देखील मावळ्यांनी अखंड झुंज देत स्वराज्य औरंगजेबाच्या कशात जाऊ दिले नाही.